भावना पोलिसांच्याकडनं अशा पद्धतीची नाही आहे. तुम्ही सांगा आम्ही कायदा पाळणारे आहे. आपल्याला सहकार्य करायचं. आज एवढं तर मान्य तिथं आम्हाला पंचनामा करा की म्हैशी नव्हत्या होत्या तर आता म्हैशी पंचनामा करायला हे करतो की आम्ही. आणि जे अंगावर आले ते काय गोशाळेचे मालक नव्हते. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करायची. त्याच्यावर कारवाई. आणि आता तुम्ही वर कळवा की एकदा राज्यातल्या व्यापक शेतकऱ्यांची बैठक सरकारनं लावली. काय शेतकरी नेत्यांचं मत आहे, काही शेतकऱ्यांचं मत आहे ते समज. मी सर गेल्यानंतर तुमचं संरक्षण पोलिसांचं असताना सुद्धा जे गोशाळेचे मालक नाही ते जर अंगावर येत असतील तर परस्पर ज्यावेळी वाहनातनं जनावरं जातात त्यावेळी काय हालत. आपण आहे ना इथून तुम्हाला अधिकारी आणि हे तिथे पाठवले होते आणि तिथल्या अधिकाऱ्यांशी पण बोलणं झालं. आता जे काही झालं असेल ना तिथे आपण तशी कायदेशीर कारवाई करूया ना. मला मी तर असं म्हणत त्याच्यावर काही करू नका. नाही माझ्या मला मागणी असेल त्यांच्यावर कारवाई करावी ह्यासाठी बसलेलो नाही. मी बसलोय हा मुद्दा आता एवढा या पोलीस स्टेशनला गुन्हा असल्यामुळे मी इथं बसलो. मला पुन्हा कारवाई करायसाठी मी बसलो नाही. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला या संकटातनं मुक्त करा यासाठी बसलो. सरकारला सांगायला बसलो. सरकारी कार्यालय म्हणून बसलो. तुमच्या इथं गुन्हा दाखल तर आमची लायकी असती तर रस्त्यावर शेतकऱ्यांना मार खाल्ला नसता ना. बिचारा कशाला मार खायत बसला असता. त्याला खुर्चीत बसायचं नाही, त्याला मार खायचा आणि रस्त्यावर बसायचं. आमच्याकडे आता तुम्हाला काय अपेक्षित आहे तुम्ही आम्हाला आमच्या म्हशी द्या. आम्ही नाही साहेबांच्या त्याच्यावर मशीन आहे मशीन आहे याचा एकदा पंचनामा करून पुढे त्या गोशाळेवर कारवाई झाली पाहिजे. काय गोशाळेवर झाली. आणि मी इथं बसलो की राज्यातल्या गोशाळेमध्ये किती जनावरं दाखल झाली, त्या गोशाळेमध्ये काय परिस्थिती आहे, ती जनावरं आहेत का गेली. हा एक आता गेलेला आरसा आहे. आम्ही गेलो पर्दाफाश झाला. जनावर नाही ना आगाव आली तिकडे आमच्या बाहेर काढले. त्या अंगाव यासाठी तर तिने गोशाळा काढली. जनावर तेवढ्यासाठी जे आहे कागदोपत्री आहे कोर्टाचे आदेश आहे. तुम्ही इथे चिखलात काय करू तुम्ही तुमच्या हातात असलं बघा. वर तुम्ही संपर्क साधा. आम्ही संपर्क साधून राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठक सरकारनं लावली पाहिजे. मीडिया आहे ते मीडिया पण या बोला. भाऊचं म्हणणं आहे की मंत्रालयात मीटिंगला आता कसं आहे सर की हा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. हे माझ्यासारखा समोर मी गेल्यानंतर हल्ला करत असेल येत असेल तर सामान्य शेतकऱ्याला काय करत असेल फार वाईट आहे. गाये पाळणार शेतकरी, धारा करणार शेतकरी, चारा पाणी घालणार शेतकरी, रक्षण करणार